नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तब्येत ठीक नसल्यामुळे गेले 10 दिवस व्हिडिओ अपलोड झालेले नाहीत, यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता गेल्या 10 दिवसामध्ये ज्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत या आपण आता या रेग्युलर व्हिडिओमध्येच कव्हर करणार आहोत. आजच्या सत्रामध्ये एकूण 15 प्रश्न असतील. एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण आता या सत्राला सुरुवात करूया. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्यासाठी कितवे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले आहे? तर आता महिलांसाठी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेत 33% जागा राखीव ठेवण्यासाठी 128वे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलेला आहे. आणि हे जे विधेयक आहे हे 19 सप्टेंबर रोजी केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडलेला आहे. आणि या विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि यानंतर 20 सप्टेंबर रोजी लोकसभेमध्ये हे विधेयक 454 मतांसह पारित झालेला आहे. आणि लोकसभेमध्ये या विधेयकाच्या विरोधात 2 मते पडलेली आहेत. आणि 21 सप्टेंबर रोजी हे विधेयक राज्यसभेमध्ये सुद्धा मंजूर झालेलं आहे. आणि याच्या समर्थनार्थ राज्यसभेमध्ये 215 मते मिळालेली आहेत आणि विरोधात 0 मते पडलेली आहेत. याबरोबरच मित्रांनो, हे विधेयक पारित होण्यासाठी घटनेच्या 368व्या कलमानुसार 50% राज्यांची मंजुरी सुद्धा याला आवश्यक आहे. मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे विधेयक आहे हे पारित झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेमध्येच महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे. विधान परिषद आणि राज्यसभेमध्ये हे आरक्षण लागू असणार नाही. जर तुम्ही राज्यसेवा किंवा कंबाईन ग्रुप बी ची तयारी करत असाल तर हे 2 पॉइंट अत्यंत महत्त्वाचे आहेत, व्यवस्थितपणे नोट करून घ्या. याबरोबरच हे विधेयक 15 वर्षासाठी लागू असणार आहे. आणि या विधेयकामध्ये SC ST आणि OBC प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली नाही. तर SC ST प्रवर्गासाठी कलम 330 अंतर्गत राखीव असलेल्या एकूण 131 जागांपैकी 1/3 जागा या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतील. बरं मित्रांनो, तुम्हाला एक्झाम मध्ये असं सुद्धा विचारलं जाऊ शकते की महिलांना आरक्षण देण्यासाठी प्रथम विधेयक कधी मांडण्यात आलं होतं? तर 1996 मध्ये अशा प्रकारचं विधेयक पहिल्यांदा संसदेत मांडण्यात आलं होतं. तुम्हाला हे माहिती आहे का, सध्या लोकसभेमध्ये 82 महिला आहेत तर राज्यसभेमध्ये 31 महिलांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. 2023 चा नॉर्मन बोरलॉग फील्ड अवॉर्ड कोणाला जाहीर झाला आहे? तर आता 2023 चा नॉर्मन बोरलॉग फील्ड अवॉर्ड हा स्वाती नायक यांना जाहीर झालेला आहे. स्वाती नायक या ओडिशाचे आहेत आणि सध्या त्या नवी दिल्लीतील IRRI मध्ये बियाणे प्रणाली आणि उत्पादन व्यवस्थापनाच्या दक्षिण आशिया प्रमुख आहेत. व या पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर नोबेल पारितोषिक विजेते आणि हरित क्रांतीचे मुख्य शिल्पकार डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार अन्न आणि पोषण सुरक्षा, भूक निर्मूलन इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या 40 वर्षाखालील शास्त्रज्ञांना दिला जातो. या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते? तर या अंतर्गत $10,000 देण्यात येतात. प्रश्न क्रमांक 3 पहा. अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील किती स्थळांचा समावेश करण्यात आला आहे? तर आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील 2 स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. व ती 2 स्थळे कोणती? तर पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन आणि होयसळ समूहाची कर्नाटकातील मंदिरे यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. या 2 स्थळानंतर भारतामधील एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या ही 42 इतकी झालेली आहे. या 42 स्थळांमध्ये 34 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक व 1 मिश्र स्थळाचा समावेश आहे. आता हे जे शांतिनिकेतन आहे याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. शांतिनिकेतनची सुरुवात रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या आश्रमाच्या स्वरूपात झाली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी येथेच 1901 मध्ये एक शाळा उघडली होती व या शाळेला 1921 मध्ये राष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. बरं, तुम्हाला हे माहिती आहे का, भारतामधील 40वे जागतिक वारसा स्थळ कोणतं आहे? तर धोलावीरा हे भारतामधील 40वे वारसा स्थळ आहे. तसेच आता जगामध्ये सर्वाधिक वारसा स्थळ असणारा देश कोणता आहे? तर इटली आहे. इटलीमध्ये 59 वारसा स्थळ आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 57 जागतिक वारसा स्थळांसह चीन या देशाचा क्रमांक लागतो. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे? तर 19व्या आशियाई खेळांचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच 19वे आशियाई खेळ चीनमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. आणि चीनमध्ये कोणत्या शहरामध्ये? तर हांगझाऊ या शहरात 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत हे खेळ चालणार आहेत. यावेळेसच्या खेळाचा मोटो काय आहे? तर हार्ट टू हार्ट ॲट फ्युचर असा या खेळाचा यावेळेसचा मोटो आहे. व या खेळांसाठी एकूण 3 शुभंकर लॉन्च करण्यात आलेली आहेत. त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये चेन चेन, कॉंग कॉंग आणि लियान लियन असे 3 मॅस्कॉट लॉन्च करण्यात आलेले आहेत. व या खेळामधील उद्घाटन समारंभात
भारतीय ध्वजवाहकाचं कार्य कोण केलेलं आहे, तर हरमनप्रीत सिंग आणि लवलिना बोरगोहेन यांनी यामध्ये भारतीय ध्वजवाहकाचं कार्य केलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. भारतीय संघाने कितव्यांदा आशिया कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे, तर आता भारताने एकूण 8व्यांदा आशिया कप जिंकलेला आहे. याआधी भारताने 1984, 1988, 1990, 91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये सुद्धा ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि मित्रांनो, यावेळेसचा जो आशिया कप आहे यामध्ये भारताने श्रीलंकेला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आता यावेळेसचा जो आशिया कप आहे याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं, तर 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आणि यामधील 4 सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित 9 सामने हे श्रीलंकेमध्ये खेळवण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 6 संघ सहभागी होते व या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द सिरीजने कुलदीप यादव यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. भारत सरकारने पद्म पुरस्कारांच्या धर्तीवर विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या क्षेत्रातील पुरस्कारांसाठी कोणत्या नवीन श्रेणीतील पुरस्कारांची घोषणा केली आहे, तर आता भारत सरकारद्वारे विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या क्षेत्रातील पुरस्कारांसाठी एक नवीन श्रेणी सुरू करण्यात आलेली आहे व त्या श्रेणीला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता हा जो राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आहेत याच्या काही उपश्रेणी सुद्धा आहेत, त्या सुद्धा आपण पाहून घेऊया. यामध्ये विज्ञान रत्न हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात आजीवन कामगिरी आणि योगदानासाठी दिला जाणार आहे. तर विज्ञान श्री हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात विशेष योगदानासाठी दिला जाणार आहे. तसेच तिसरी श्रेणी कोणती आहे, तर विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, आणि हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱ्या 45 वर्षापर्यंतच्या तरुण शास्त्रज्ञांना दिला जाणार आहे. व चौथी आणि शेवटची श्रेणी कोणती आहे, तर विज्ञान टीम पुरस्कार, आणि हा पुरस्कार 3 किंवा अधिक शास्त्रज्ञांच्या गटाला दिला जाणार आहे. व हे जे पुरस्कार आहेत त्यासाठी एकूण 13 क्षेत्र निवडण्यात आलेली आहेत व ती क्षेत्रे कोणती, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैविक विज्ञान, गणित आणि संगणक विज्ञान, पृथ्वी विज्ञान, औषध, अभियांत्रिकी, कृषी विज्ञान, पर्यावरण विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, अणुऊर्जा, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान या 13 क्षेत्रामधील अतुलनीय योगदानासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहा. आता नुकतेच गीता मेहता यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं आहे, तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या, तर आता या ज्या गीता मेहता आहेत या एक लेखिका होत्या आणि नुकतंच आता त्यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालेलं आहे. याबरोबरच त्यांनी युनायटेड किंगडम, युरोप आणि अमेरिकेतील विविध टीव्ही चॅनलसाठी 14 माहितीपट सुद्धा बनवलेले आहेत. यापैकीच त्यांचा एक माहितीपट खूप गाजलेला आहे आणि तो कोणता, तर बांगलादेश क्रांतिका संकलन, डेटलाईन बांगलादेश हा माहितीपट त्यांचा गाजलेला आहे. आणि त्यांनी 1970 ते 1971 या काळात NBCच्या अमेरिकन टीव्ही चॅनलसाठी युद्ध वार्ताहर म्हणून देखील कार्य केलेलं आहे व त्या ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या मोठ्या भगिनी होत्या. यासह अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. आता नुकतंच इयान विल्मुट यांचं वयाच्या 79व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि यांनी काय केलं होतं, तर डॉली मेंढी या पहिल्या क्लोनिंग मेंढीची निर्मिती इयान विल्मट यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 8 पहा. चेनलिसिसच्या ग्लोबल क्रिप्टो अडॅप्शन इंडेक्स 2023 नुसार तळागाळात क्रिप्टोचा अवलंब करण्यात 154 देशांमध्ये भारताने कितवे स्थान पटकावले आहे, तर आता या 154 देशांमध्ये आपल्या भारताने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. भारतानंतर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे, तर नायजेरिया आहे, तिसऱ्या क्रमांकावर व्हिएतनाम आणि चौथ्या क्रमांकावर अमेरिका आणि त्यानंतर युक्रेन या देशाचा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. मित्रांनो, आता जी पंतप्रधान विश्वकर्मा योजना आहे ही खालीलपैकी कोणत्या तारखेत सुरू करण्यात आली आहे, तर आता ही पंतप्रधान विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेली आहे. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्सपो सेंटर मध्ये या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. ही योजना 17 सप्टेंबर रोजीच का सुरू करण्यात आलेली आहे, तर 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा यांची जयंती होती व त्यांच्या जयंती दिनी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेविषयी सांगायचं झालं तर 2023च्या अर्थसंकल्पात प्रथम याची घोषणा करण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत 5% सवलतीच्या व्याजासह 1 लाख रुपये पहिला हप्ता आणि 2 लाख रुपये दुसरा हप्ता असे कर्ज सहाय्य 18 पारंपरिक व्यवसायांना दिले जाणार आहे. आणि ते 18 पारंपरिक व्यवसाय कोणते आहेत, तर सुतार, बोट बांधणे, शस्त्रे तयार करणे, लोहार, हातोडा आणि टूलकिट बनवणारे, कुलूप बनवणारे, सुवर्णकार, कुंभार, शिल्पकार, चर्मकार, गवंडी, टोपली, चटे, झाडू निर्माते, बाहुली आणि खेळणी निर्माते, नाई, हार तयार करणारे, धोपी, शिंपी आणि मासेमारीचे जाळे तयार करणारे यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे.
प्रश्न क्रमांक 10 पहा. कोणाच्या स्मरणार्थ दरवर्षी भारतामध्ये अंत्योदय दिवस साजरा केला जातो? तर हा जो अंत्योदय दिवस आहे हा पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा दिवस साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये केली होती आणि त्यानंतर 2015 पासून हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येत आहे. आणि हा जो अंत्योदय शब्द आहे हा शब्द पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेला आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. दरवर्षी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन कधी साजरा केला जातो? तर 23 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11 पहा. टाइम मासिकाच्या द वर्ल्ड बेस्ट कंपनीज 2023 या यादीत पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवणारी रिकामी जागा ही एकमेव भारतीय कंपनी आहे. तर आता टाइम मासिकाद्वारे द वर्ल्ड बेस्ट कंपनीज ही यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे व या यादीमधील पहिल्या 100 मध्ये इन्फोसिस या एकमेव भारतीय कंपनीनं स्थान मिळवलेलं आहे. इन्फोसिस कंपनी यामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर इन्फोसिस यामध्ये 64व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे? तर मायक्रोसॉफ्ट आहे, दुसऱ्यावर ॲपल, तिसऱ्यावर अल्फाबेट, चौथ्यावर मेटा आणि 5व्या क्रमांकावर एसेंजर ही कंपनी आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. अलीकडेच कोणत्या विमान कंपनीने प्रोजेक्ट अभिनंदन या प्रोजेक्टची सुरुवात केली आहे? तर हा जो प्रोजेक्ट अभिनंदन आहे याची सुरुवात एअर इंडिया या विमान कंपनीने केलेली आहे. लक्षात ठेवा, प्रोजेक्ट अभिनंदन हा एअर इंडिया या विमान कंपनीद्वारे सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजी प्रमाणपत्र जारी करणारा भारत हा कितवा देश ठरला आहे? तर आता इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजी प्रमाणपत्र जारी करणारा भारत हा 13वा देश ठरलेला आहे. याआधी हा अधिकार फक्त ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, चीन, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्स, UK, जपान, नेदरलँड, स्वीडन आणि स्लोवाकिया या 12 देशांनाच होता. आता हा अधिकार भारताला सुद्धा मिळालेला आहे आणि या अधिकारानुसार भारत आता वजन आणि मापांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर OIML प्रमाणपत्र जारी करू शकतं. आता ही जी OIML आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1955 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय पॅरिस येथे आहे आणि भारताने 1956 मध्ये OIMLचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. कोणत्या राज्याद्वारे मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी ही योजना सुरू करण्यात आली आहे? तर आता ही जी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना आहे ही ओडिशा राज्याद्वारे सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत 15 ते 19 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी पूरक पोषण, गर्भवती महिलांसाठी अतिरिक्त कोरडे अन्न आणि कुपोषित बालकांसाठी संपूर्ण जेवण देण्यात येणार आहे. मित्रांनो, ओडिशाविषयी सुद्धा लक्षात ठेवा, पोषण बजेट तयार करणारे ओडिशा हे भारतातील पहिलं राज्य आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय ओझोन दिन आहे हा 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 16 सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 16 सप्टेंबर रोजीच मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यासाठी हा दिवस 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आणि यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल फिक्सिंग द ओझोन लेअर अँड रिड्युसिंग क्लायमेट चेंज अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातली पहिली राज्यस्तरीय भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.